नमस्कार, मिहिर's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मऊ लुसलुशीत अननसाचा शिरा करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तूप, 1 वाटी बारीक चिरलेला अननस, पायनॅपल इसेन्स, येल्लो फूड कलर, 1 वाटी बारीक रवा, रव्याच्या तिप्पट पाणी. यात पायनॅपल इसेन्स आणि येल्लो फूड कलर ऑप्शनल आहे. जर पायनॅपल गोड असेल व पिकलेला असेल तर पायनॅपल इसेन्स लागणार नाही. सर्वप्रथम आपण घेतलेला अननस शिजवून घेऊ. अननस शिजवण्यासाठी 3 वाट्या पाणी गरम करत ठेवलेलं आहे. यात घेतलेला सगळा अननस घालून घेऊ व यातच अर्धी वाटी साखर घालून घेऊ व अननस पूर्ण शिजेस्तोपर्यंत शिजवून घेऊ. जर अननस कच्चा घातला शिऱ्यात तर तो कडू होतो, त्यामुळे अननस शिजवून घेणं खूप महत्त्वाचं आहे. घेतलेल्या अर्धी वाटी तुपापैकी अर्धं तूप कढईत काढून घेतलेलं आहे. तूप वितळलं की यात रवा घालून घेऊ व मंद आचेवर हलका व रंग बदलेस्तोपर्यंत भाजून घेऊ व लागेल तसं तूप घालत जाऊ. रवा भाजून झालेला आहे. रवा हलका गुलाबी रंगावर भाजलेला आहे. रवा भाजून झाला आहे ह्याची खूण म्हणजे रव्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे. गॅस बारीक करून घेऊ व यात शिजवलेला अननस व पाणी घालून घेऊ व याचा गुठळा न होऊन देता एकजीव करून घेऊ. मी यात सगळं पाणी घातलेलं आहे. गाठी न होऊन देता एकजीव करून घेतलेलं आहे. झाकून मंद आचेवर 2 मिनिटाची वाफ काढून घेऊ. 2 मिनिटं झालेली आहेत. रवा पूर्णपणे शिजलेला आहे. यात उरलेली अर्धी वाटी साखर व 2 ड्रॉप ऑरेंज फूड कलर घालून घेऊ व साखर वितळेस्तोपर्यंत शिजवून घेऊ. झाकून पुन्हा 2 मिनिटाची वाफ काढून घेऊ. 2 मिनिटं झालेली आहेत. शिरा व्यवस्थित शिजलेला आहे. यात अर्धा टीस्पून मी अननसाचा इसेन्स घालणार आहे व मिक्स करून घेणार आहे. आपला अननसाचा शिरा तयार आहे. सर्व करू. मऊ लुसलुशीत अननसाचा शिरा तयार आहे. Please do like, share and subscribe my channel. Thanks for watching.